नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे एम ए फर्स्ट इयर पेपर सेकंडचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर आणि थॉट्स हा आपला विषय आहे। आजचे जे महत्त्वाचे विचारवंत आहे या अगोदर आपण 3 ते 4 विचारवंत आपण बघितले आहे। महत्त्वाचे विचारवंत म्हणजे आजचे कौटिल्य। आता कौटिल्य यांच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे। आज आपण कौटिल्याचे अर्थशास्त्र आपल्याला माहितच आहे, हा त्याचा काय आहे संदर्भ ग्रंथ आहे। कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणजे काय आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये नेमके कोणते विषय प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रशासन कसं असावं, कशा प्रकारे असावं, कोणत्या टाईपचं असावं आणि प्रशासनामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्राला फार महत्त्वाचं स्थान आहे। यामध्ये पाहता आपण कौटिल्याचे अर्थशास्त्र हे आपण बघणार आहोत। आता पहा त्यांनी आपल्याला काय सांगितले आहे। सगळ्यात पहिले आपण त्यांचा जीवन परिचय बघू। आता हे आपल्याला माहीतच आहे, कौटिल्य हे नावच आज एक निश्चित जीवनशैली व प्रशासकीय चळवळीचे प्रतीक ठरले आहे आणि आपल्या बुद्धिचातुर्याने आणि राजनयनाने चंद्रगुप्ताचे मगधचे राज्य मिळवून देऊन भारताचा सम्राट बनविणाऱ्या कौटिल्याच्या इतिहासात मानाचे स्थान मिळाले आहे। आता यांचा जीवन परिचय पहा। आता अधिक थोडं सारखं यांचं। आता चंद्रगुप्ता मौर्यांचा प्रधानमंत्री असलेला कौटिल्य ग्रीक विचारवंत एरिस्टॉटलला समकालीन होता। कोणाला समकालीन होता? एरिस्टॉटलला। प्लेटो, एरिस्टॉटल सारखे आदर्शवादी कल्पक विचार कौटिल्य घोळत बसत नाही, तर तो वास्तववादी आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आपले विचार व्यक्त करताना आपल्याला दिसतो। यांचा जीवन परिचय पहा। आता कौटिल्य हा श्यामवर्णीय ब्राह्मण होता। श्यामवर्णीय ब्राह्मण। त्याचे मूळ नाव विष्णुगुप्त होते। तो चाणक्य या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। चाणक्य नावाने सुद्धा काय तो प्रसिद्ध आहे। काही विचारवंतांच्या मते कौटिल्य हे नाव नसून राजकीय विचार परंपरेचे प्रतीक आहे। कौटिल्य हे नाव नाही तर काय राजकीय परंपरेचे विचार या नावाने ते काय प्रसिद्ध आहे। पहा आता पुढं पाहता आता चाणक्य नावाने सुद्धा तो प्रसिद्ध आहे। काही विचारवंतांच्या मते कौटिल्य हे नाव नसून राजकीय विचार परंपरेचे ते प्रतीक आहे। मात्र कुटल या कुळावरून त्याचे नाव कौटिल्य झाल्याचा दावा अधिक प्रबळ आपल्याला दिसते, असे बऱ्याच विचारवंतांचे मत सुद्धा आहे। कौटिल्याच्या जन्मभूमीबाबतही वाद आहे। जैन ग्रंथाप्रमाणे श्रवणबेळगोळा हे कर्नाटक, बौद्ध ग्रंथाप्रमाणे तक्षशिला आणि विद्वानांच्या मते तर काही विद्वानांच्या मते तराई म्हणजे आजचे नेपाळ ही त्याची जन्मभूमी आहे, असं इथं सांगितलेलं आहे आपल्याला। मात्र मगधच्या आसपास त्याचे जन्मस्थळ असावे यावर आता एकमत झाल्याचे आपल्याला दिसते। कौटिल्याचे शिक्षण हे त्या काळी प्रसिद्ध असलेल्या नालंदा विद्यापीठात झाले आणि त्याचे कार्यक्षेत्र मगध राज्य होते। इसवी सन पूर्व 345 ते इसवी सन पूर्व 300 या दरम्यान कौटिल्य हा चंद्रगुप्ताचा प्रधानमंत्री होता। इसवी सन पूर्व 345 ते इसवी सन पूर्व 300 या दरम्यान चंद्रगुप्त मौर्य यांचा तो काळचा प्रधानमंत्री होता। याच दरम्यान त्याने त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाची निर्मिती सुद्धा केली। सुरुवातीच्या काळात कौटिल्य हा मगधचा राजा महापद्मनंदाच्या दरबारात होता। नंदाचा प्रधानमंत्री शंखटारशी त्याचे वैर होते। एकदा शंखटारने राजदरबारात कौटिल्यास राजापेक्षा उच्च आसन बसावयास दिले। राजाने भरदरबारात त्याला आसनावरून उतरून अपमानित केले आणि कनिष्ठ कुलीन नंदाकडून झालेला हा अपमान सहन न झाल्याने कौटिल्याने भरदरबारात भीषण प्रतिज्ञा केली आणि मी नंदवंशाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही आणि हे त्यानं खरं करून दाखविलं आणि चंद्रगुप्ताचा मगधच्या साम्राज्याचा राजा बनवण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे। बरोबर आहे।
हे झाला आपला त्याचा परिचय. आता कौटिल्याचा प्रभाव पहा कशा स्वरूपाचा होता. कौटिल्याचा प्रभाव, आता कौटिल्यावर तत्कालीन परिस्थितीचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसते. लहान लहान गणराज्य, त्याचे आसपासाचे वैर आणि त्यांचा फायदा घेऊन सिकंदरने घातलेले थैमान, यामुळे मोठ्या साम्राज्य विचारसरणीला तो अधिक महत्त्व देतो. अर्थशास्त्रातील लिखाण पूर्ण आपलेच आहे असा दावा तो कोठेच करत नाही. उलटपक्षी परंपरा व प्राचीन ग्रंथ यातील तरतुदीचा उल्लेख वारंवार त्याच्या लिखाणात आढळतो. तत्कालीन ग्रंथांचा सार त्यांच्या लिखाणातून ढकलताना दिसतो. कौटिल्य 4 मूलभूत शास्त्र असल्याचे मानतो. एक अन्वेषक्ती म्हणजेच योग, सांख्य, लोकायत, तत्वज्ञान. तर दुसरे वेदत्रयी म्हणजे सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद. आणि तिसरे शास्त्र म्हणजे वार्ता अर्थात शेती, पशुधन निर्मिती, व्यापार. आणि चौथे शास्त्र म्हणजे दंडनीती. याचाही प्रभाव कौटिल्यावर दिसून येतो. जे सांगितलं त्यांना आपलं शास्त्राबद्दल माहिती. आता कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे महत्त्व पहा. हा महत्त्वाचा भाग आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे महत्त्व. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे महत्त्व. अर्थशास्त्राचे महत्त्व. अर्थशास्त्राचे महत्त्व पाहता कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे. मनुष्य नावा वृत्तिरिक्त, मनुष्यवृत्ती म्हणजे आता इथं संस्कृतमध्ये हे श्लोक दिलेले आहे. मनुष्य नाव वृत्तिरर्थ मनुष्यवती भूमिरित्यर्थ तस्या पृथ्वीया लाभ पालनोपाय शास्त्र अर्थनिर्मिती. हा संस्कृतमधला श्लोक आहे. आता याचा अर्थ पहा. मनुष्य जीवन व तो ज्या भूमीवर राहतो हे दोघेही अर्थ आहेत. त्यामुळे राहत असलेल्या भूमीचे रक्षण करणे याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशी अर्थशास्त्राची स्पष्ट व्याख्या कौटिल्याने केलेली आहे. आता अर्थशास्त्र म्हणजे काय पहा, त्याची व्याख्या पहा पुन्हा. जे आपण श्लोक बोललो या अगोदर, अर्थात मनुष्य जीवन व तो ज्या भूमीवर राहतो ते दोघेही अर्थ आहेत. म्हणजे ते दोनही काय अर्थ आहे. मनुष्य जीवन आणि तो ज्या भूमीवर राहतो तो, त्यामुळे राहत असलेल्या भूमीचे रक्षण करणे, मनुष्य ज्या वस्तीवर राहतो त्याचे रक्षण करणे म्हणजे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. आता ही त्याची व्याख्या आहे. अर्थशास्त्रात आता मनुष्य जीवन आणि त्या भूमीवर राहत असलेला मनुष्य आणि त्याचे संरक्षण करणे ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. यावरून बरंच काही आपल्याला सांगता येईल. म्हणजे ज्या भूमीमध्ये मनुष्य राहील, ज्या ठिकाणी राहील, तिथं त्या भूमीचे संरक्षण करणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानवाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गरजा आणि त्याचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशी साधी आणि सरळ व्याख्या कौटिल्यानं केल्याची आपल्याला दिसते. चंद्रगुप्ताचा प्रधानमंत्री असताना, आता चंद्रगुप्त मौर्यांचा तो प्रधानमंत्री होता इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 300 या कालखंडादरम्यान तो चंद्रगुप्त मौर्यांचा प्रधानमंत्री होता. आणि या काळातच त्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला असावा असे बऱ्याच तज्ज्ञांचे मत आहे. अर्थशास्त्राची प्राचीन व संपूर्ण प्रत सर्वप्रथम श्यामशास्त्री पंडित यांनी 1904 साली म्हैसूर येथे सापडली. त्यांनी ती प्रथम 1909 साली प्रकाशित केली आणि 1915ला त्यांनी अर्थशास्त्राचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले. त्यानंतर अर्थशास्त्राच्या अनेक प्राचीन प्रती सापडल्या. मात्र कंगले यांनी प्रकाशित केलेली अर्थशास्त्राची प्रत अधिक शुद्ध स्वरूपात असल्याचे मानले जाते. कौटिल्याने अर्थशास्त्राची रचना 15 भाग, 150 अध्याय आणि 180 पोट विभाग व 6000 श्लोक यामध्ये दिल्याचे दिसते. आता एवढा मोठा अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे एकूण भाग 15 आहे. भाग किती आहे? 15 भाग आहे. 150 अध्याय आहे. अध्याय किती आहे? 150. पोट विभाग आहे
पोट विभाग 180 आणि श्लोक आहे एकूण. श्लोक म्हणजे काय, ओळी, म्हणजे 6000 ओळी आहे. एवढा ग्रंथ, मोठा ग्रंथ त्यांनी हा लिहिलेला आहे. आता या ग्रंथामध्ये पहा त्यानं काय सांगितलेले आहे. भाग किती आहे, 15, आणि एका भागामध्ये अध्याय किती आहे, 150. एका भागामध्ये 150 अध्याय आहे. तर एकूण श्लोक 6000 होतात. एवढा मोठा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. पहिला भाग पहा. पहिला भाग काय सांगते. पहिला भाग हा अर्थशास्त्राचा राज्य व राजाविषयी आहे. राज्य आणि राजाविषयी हा पहिला भाग आहे. दुसरा भाग हा प्रशासनाचे विभाग या संदर्भात आहे. दुसरा भाग हा प्रशासनाचे विभाग. तिसरा जो भाग आहे न्याय व्यवस्थेशी आहे. कोणता आहे, न्याय व्यवस्था. चौथा भाग सुद्धा न्याय व्यवस्थाच आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेला त्यानं फार महत्त्व दिल्याचं दिसते. 2 भाग हे न्याय व्यवस्थेची आहे. दोन भाग हे न्याय व्यवस्थेची आहे. तिसरा भाग आणि चौथा भाग. पाचवा जो भाग आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, म्हणजे प्रशासनामध्ये राजा जे कर्मचारी निवडल त्यांच्या कर्तव्यासंदर्भात हा भाग 5वा आहे. 6वा भाग पहा. राज्यांच्या 7 अंगांचे विश्लेषण केले आहे. राज्य जे आहे त्या राज्याचे 7 अंग म्हणजे त्याचे विभाग, यांचे 7 विभागामध्ये त्यानं केलेले आहे. 8वा विभाग पहा. राज्याद्वारे युद्ध, विजय आणि पराभव. राज्यानं जे काही युद्ध लढले आपला प्रदेश वाढवण्यासाठी, त्यामध्ये युद्ध म्हणजे युद्धामध्ये विजय झाला की पराभव, या संदर्भातला हा भाग आहे. 9वा जो भाग आहे सेना, राज्यावर आपत्ती. 9वा भाग आहे राज्याचं सैन्य आणि राज्यावर येणारी आपत्ती या संदर्भात आहे. 10वा भाग पहा. युद्ध धोरण आहे. 10वा भाग कशा संदर्भात आहे, युद्ध धोरण. युद्धाची नीती कशी आखायला पाहिजे या संदर्भात. 11वा भाग पहा. युद्धासंबंधी व्यवहार आहे. 11वा विभाग आहे युद्धासंबंधी व्यवहार. 12वा विभाग आहे राज्याची सुरक्षा. राज्यांची सुरक्षा हा 12वा विभाग आहे. 13वा विभाग सुद्धा राज्यांची सुरक्षा. जसं न्याय व्यवस्थेला 3रा आणि 4था भाग आहे संदर्भात, त्या संदर्भात 12 आणि 13 भाग हा राज्यांची व्यवस्था, म्हणजे राज्यांची सुरक्षा आणि राज्यांची सुरक्षा म्हणजे आपल्या राज्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली पाहिजे, त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे, सैन्य बळावर किती खर्च केला पाहिजे, या संदर्भात ते सगळं आहे यामध्ये. 14वा भाग हा शत्रूंच्या प्रति व्यवहार. शत्रूंच्या प्रति कसा व्यवहार आपण आखतो या संदर्भात आहे. 15वा विभाग शेवटचा सामान्य विश्लेषण, म्हणजे सर्व राज्यांचे कर्तव्य कसं असलं पाहिजे, प्रशासन कसं असलं पाहिजे, विभागणी कशी असली पाहिजे, आणि शेवटचं त्याचं प्रशासनाचं विश्लेषण त्यानं शेवटच्या भागात 15व्या भागामध्ये विश्लेषण केलेलं आहे. हे आहे आपले 15 विभाग कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे. पुढं पहा. कौटिल्य म्हणतो, पूर्वीच्या सर्व अर्थशास्त्रीय संकलन करून मी हा ग्रंथ लिहिला आहे. कौटिल्याने अर्थशास्त्राच्या लिखाणात 13 ग्रंथकारांची मते नावासहित उद्घोषित केली आहेत. कौटिल्याने अर्थशास्त्रात तत्वज्ञान, पवित्र कायदा, वार्ता, राजकारण, प्रशासन, सामाजिक समस्या यांचे अध्ययन केल्याचे दिसून येते. अर्थशास्त्रात बहुतांशी प्रशासकीय प्रणालीवर चर्चा केली आहे. मात्र त्यातही प्रकरण 1, 2, 5 व 6 हे लोक प्रशासनाशी अधिक जवळचा संबंध ठेवून आहेत. म्हणजे यामध्ये कौटिल्यानं सांगितलेलं आहे. आता कौटिल्याने जेव्हा आपला अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, त्यानं इतर साहित्यिक होते, लेखक होते, त्यांचा सुद्धा त्यांनी या संदर्भात वाचन केलं, अभ्यास केला, आणि त्यांची मते आणि आपल्या मते यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये त्यानं अर्थशास्त्र, तत्वज्ञान, पवित्र कायदा, वार्ता, राजकारण, प्रशासन, सामाजिक समस्या यांचे अध्ययन, म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यानं केला. अर्थशास्त्रात बहुतांशी प्रशासकीय प्रणालीवर त्यानं चर्चा केली आहे. मात्र त्यातील जे प्रकरण आहे 1, 2, 5 आणि 6 ही लोक प्रशासनाशी अधिकच जवळची
संबंध ठेवून आहेत आणि शासकीय कर्मचारी शिस्त, कायदा, शिक्षा, पर्यावरण, निराकरण, सार्वभौमत्व, राज्य धोरण, आपत्काल व्यवस्थापन, युद्ध अशा विविधांगी बाबीवरही अर्थशास्त्रात सखोल विचार त्यानं मांडले आहेत. HVR अय्यंगार म्हणतात, राज्याचे उद्देश आणि उद्देशांना समूह बनविणाऱ्या पद्धतीच्या विवेचनासाठी हा एक असाधारण ग्रंथ आहे आणि सामान्यतः अर्थशास्त्र हे राजकीय सैद्धांतिक दृष्टिकोनापेक्षा प्रशासनासाठी व्यावहारिक दृष्टीने अधिक मार्गदर्शक ठरते. म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये त्यानं शासकीय कर्मचाऱ्यामध्ये असणारी शिस्त, कायदा, शिक्षा, पर्यावरण इत्यादी समस्यांचे समाधान, सार्वभौमत्व, राज्य धोरण आणि आपत्काल व्यवस्थापन, युद्ध अशा विविधांगी बाबीवर अर्थशास्त्रात सखोल विचार त्यानं मांडलेले आहे. आता हे सगळं एका राज्याच्या दृष्टिकोनातूनच काय महत्त्वाचं आहे. एका राज्याच्या दृष्टिकोनातून काय, समजा जे राज्यावर आपण कर्मचारी नेमून राहिलो त्या कर्मचाऱ्यामध्ये शिस्त कशी असायला हवी, त्याचबरोबर राजकीय व्यवस्था, कर्मचाऱ्यांचे समन्वय, शिक्षा, युद्ध धोरण, पर्यावरण, सार्वभौमत्व, राज्य धोरण, आपत्काल, जर राज्यावर जर आपत्काल आला म्हणजे काही दुष्काळ परिस्थिती आली त्या संदर्भात सुद्धा कौटिल्यानं आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे सुद्धा त्यानं आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पशुपक्ष्यांची कशी व्यवस्था करायची, जर दुष्काळ पडला तर पशूंसाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या मालकाने स्थानांतर करावे आणि ज्या ठिकाणी पशुयोग्य खाद्य असेल तिथं त्यांना निराकरण करावं लागेल. आणि जर होत नसेल तर राज्यानं पशूंच्या खाद्यान्नाची व्यवस्था त्यानं करावी. त्याचबरोबर मनुष्यांचं सुद्धा जर दुष्काळ पडला तर संपूर्ण मानव जातीसाठी काय करावं, खाद्यान्नाची व्यवस्था करावी, असं कौटिल्यानं आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. राज्याचं राज्य धोरण कसं असायला हवा, राज्य विस्तारासाठी राजानं प्रयत्न केले पाहिजे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्था हे सुद्धा असलं पाहिजे, यावर सुद्धा त्यानं भर दिलेला आहे. तसंच राज्याची जनता आणि प्रजा आणि राजा यांच्या संबंधावर सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये तो लिहून ठेवतो. तसंच राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, त्याचबरोबर राज्याच्या धोरणांची तत्त्वे, युद्धकालीन परिस्थिती, आपत्काल म्हणजेच दुष्काळ, तसंच न्यायव्यवस्था आणि राज्याच्या अर्थोपयोगी असणारे साधनं यावर सुद्धा त्यानं भर दिलेला आहे. असे विविध बाबीवर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कौटिल्याचे लिखाण आपल्याला दिसते. हे होतं आपलं त्याचे 15 भाग आणि या प्रकारे असं सांगितलेलं आहे. आता कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि त्यांना आता सांगितलं आहे प्रशासनाची तत्त्वे कशी असायला हवी. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या प्रशासनाची तत्त्वे पहा. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या प्रशासनाची तत्त्वे. पाहता यामध्ये कौटिल्य लोकप्रशासनावर प्रत्यक्षपणे काहीच बोलताना दिसत नाही, परंतु त्यांच्या राजकारण आणि शासन पद्धतीवरील लिखाणात लोकप्रशासनावरील लिखाण आढळून येते. कौटिल्य कार्यक्षम प्रशासनावर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसतो. त्यासाठी त्याने प्रशासनाची तत्त्वे व विविध यंत्रणा सांगितली आहे. अर्थशास्त्रात अंतर्भूत असलेल्या लोकप्रशासनाच्या तत्त्वज्ञानाबाबत एक वेगळी भूमिका त्याने मांडली आहे. त्याने लोकप्रशासनाच्या जवळपास 12 तत्त्वांचा समावेश आपल्या या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यांनी या तत्त्वांना 2 विभागात विभाजित केले आहे. पहिला भाग हा राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडीत आहे, तर दुसरा भाग हा प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित आहे. पहिला भाग कोणता आहे?
राज्याच्या सार्वभौमत्वाशी, आणि दुसरा जो भाग आहे प्रत्यक्ष प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडीत असणारी तत्वे पहा. राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडीत असणारी तत्वे. पहिला भाग आहे, पहिला तत्व सांगितलं आहे अधिकारांचे तत्व. राज्यांच्या सार्वभौमत्वाशी अधिकाराशी संबंधित असणारं तत्व कोणतं आहे? पहिलं अधिकाराचे तत्व. दुसरं आहे आज्ञा पालनाचे तत्व. दुसरं कोणतं आहे? आज्ञा पालनाचे तत्व. तिसरं आहे शिस्तीचे तत्व. तिसरं कोणतं आहे? शिस्तीचे तत्व. चौथा आहे कर्तव्याचे तत्व. चौथा आहे कर्तव्याचे तत्व. पाचवं आहे हितांचे तत्व. आणि सहावं आहे जबाबदारीचे तत्व. आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित तत्व पहा. प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित तत्व. यामध्ये कार्यविभाजनाचे तत्व. 2 नंबर आहे समन्वयाचे तत्व. 3 नंबर आहे पृथकीकरणाचे तत्व. 4 नंबर आहे विशेषीकरणाचे तत्व. 5 आहे पदस्वपनाचे तत्व. आणि नंतर आहे 6वं समतेचे तत्व. आता हे होते आपले तत्व. आता याचा भाग 2 सुद्धा पाहू आपण. धन्यवाद.